सो व्हॉट्सअप गाईज, कसे असतं तुम्ही? तर आज आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याला. तर आता पण उन्हाळ्याचे सीझन आहे, पण तिकडं आता वॉटरफॉल नाही मिळणार आपल्याला, पण आपण तिकडं मस्त फिरूया. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय आपण फिरणार आहे, कुठं कुठं काय जाणार आहे, काय खायला घेतणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता. तर पूर्ण व्हिडिओ बघा, मज्जा येईल तुम्हाला पण. आता इथं मम्मी आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवती घेऊन जायला भंडारदऱ्याला खायला, आणि चपात्या पण बनवलेल्या आणि लोणचं वगैरे घेणार आहे आम्ही. तर आता आपण इथं निघालेलो आहे. पप्पांचा वेट करतोय. पप्पा गेले गाडीला घेऊन पेट्रोल भरायला आणि हवा भरायला. कोणती होतं काहीच तर असं कोणीतरी होतं, काय वेळ जोरात आवाज आला. तर आता आपण घराला बंद करू चालू. तर इथं आत्ता आहे ना पिल्लू आलेले आपल्याला बाय बाय करायला. हे बघा, पाणी पण पिऊन चाललं सोबत. तर चला आता बाय 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 बाय. संध्याकाळी खायला काय हिच्या पिल्लांच्यासाठी स्वतः खात्री घेऊन जाते. चल गाईस, तर आता आपण निघालो आहे. तर इथं आपले नेहमी सारखे पप्पा द ड्रायव्हर, मम्मी बसलेली मागं, आणि इथं आई आहे. आई आहे काढ गं माझा. आई द कॅमेरामॅन आणि मी द ब्लॉगर. तर आता आपण यावेळेस समृद्धीपासून नाही जाणार आहे. समृद्धीने मजा नाही येत जास्त. विमानतळ मार्गे आपण जाणार आहे. तर आता हे आपल्या शिर्डीचं एअरपोर्ट आहे. बघू शकता की किती मोठी बिल्डिंग आहे. तर आता आपण इथं टरबूज घ्यायला थांबलेलो आहे, आणि मी आता पडता तर चला टरबूज घेऊया. खाली 2 सेकंदाचं घेतो ना. हे बघा, तर आता आपण इथून आता टरबूज घेऊया. बोरे, रामफळे. कुठे टरबूज? हे बघे टरबूज आहे. हे बघा एवढे इथं टरबूज आहे. 120 रुपयाला जोडी. बस कधी टिकून किती दिवस टिकत न कापता. तर खूप वडे टरबूज. हा दोन्ही मिक्सर देऊ की एकच द्या. 160 रुपयाला 1 किलो आहे कोणी. तर आता आपण मॅडम तिकडे गेले खायला बरं एक देऊ का हे बाई. तर आता आपण इथं द्राक्षे घेतले 160 रुपयाचे, आणि टरबूज घेतलेले 240 रुपयाला. नाही गेले
झालं. टरबूज 150 रुपयाचे. संगमनेरचा बस स्टँडच्या इथं पार्किंगला जागा पण आहे आणि स्टॉल्स वगैरे खूप असतात इथं खायला वगैरे. हे बघा, तर तिकडून आपण बसचं तिकीट घेऊ शकतो. आणि इथं हे चॉकलेट बाउल म्हणून असं साईडला वडेवाल्याचं पण आहे. ते तिकडं गाडी लावलेली आणि खूप मोठं आहे. हे बघा, संगमनेरचं बस स्टँड इथं लिहिलेलं आहे. ते बघा, बस चालली आहे बस स्टँडच्या इथं. तर आपण इथं आता चॉकलेटचा बाऊल घेतो आहे. तो बाऊल हे मुगाची डाळ. अरे घेते दे हां, ते तिथं ठेव. आणि ब्रेड वडे वगैरे पण घेतलेले, चॉकलेट बाउल घेतलेले आहे. तर आता आपण गाडीत जाऊन तुम्हाला सांगूया. दादाकडून दादानी बनवलेलं आहे. आणि दादा सबस्क्राईब पण करतो चॅनलला. सापडलं का? थँक्यू मॅम. बघा, तर आता मी तुम्हाला त्याची टेस्ट सांगते. तर तुम्ही पण इथं विजिट करा. खूप भारी, 60 रुपयाला आहे एवढं मोठं. येतोय रे मी. तू तर इथं आता आहे ना, आधी रडायला लागले इकडे हिच्यासाठी. आता येतोय मी. आता गाडी चालवतोय मी. मी तुला न्यायला येतोय. हा, गाडी चालवतोय रे मी. हा, आहे की नाही? दाखव बरं त्याच्याकडे, दे बरं फोन. काय रे आदिराज, तुला पण यायचंय का? मग तुला न्यायला येतो ना मी. वंश दादा मी येतो. आता मग गाडी चालवतोय ना मी. मग आम्ही येतो, गाडीत येतोय ना तुला न्यायला. हा, मग तुला थांबावं लागेल का नाही जरा? मग गाडीचा वेळ लागेल का नाही तुला घरी यायला? घरी यायला वेळ लागतो ना. हा गाडी असते, मी येतील तुला घ्यायला बेटा. हा, चालेल ना. त्याला ते चॉकलेटचं पण घेऊन या बरं. हा, बर बर बर. हा हा, नक्की घेऊ. चालेल चालेल. हा हा, तेच म्हणलं आता कोण दिवस करणार त्याला. झोपव त्याला मग. गाईस, तर आता आपण इथं भंडारदऱ्याच्या धरणावर आलेलो आहे. जायचं का बोलतो? रस्ता जायला ते मागचे लोक गेलो होतो मागचे. नाही ते बघ, गाडी उभी केली वरपर्यंत बहुतेक पाणी आलेलं दिसतंय. गाईस, तर तुम्हाला वाटत असेल आम्ही उन्हाळ्यामध्ये इथं फिरायला आलो, पण आम्हाला एक असं बघायचं होतं की उन्हाळ्यामध्ये काय असतं इथं. तर आता इथं पण पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण लाईन असते बघायच्यासाठी, पण आता कोणीच नाही इथं, फक्त आम्हीच आहे. आवाज आम्हीच. पाणी येते का? तर बघा, हे उन्हाळ्यामध्ये काय असतं. कुठे? ते तिकडं पाणी बघा धरणामध्ये तिथे. तर इकडे पण बघूया आपण या साईडला. तर आता
किती कमी पाणी आहे. तर पावसाळ्यामध्ये बापरे. गाईस, तर तुम्ही इथं बघू शकता भंडाऱ्याचं पाणी बॅकवॉटर आहे. बॅकवॉटर नाही आहे. बॅकवॉटर नाही मग काय? बॅकवॉटर नाही म्हणते त्याला, हे धरणाचं पाणी बॅकवॉटर तिकडे येतो. अच्छा, हे इथं आई पाणी पप्पा मी इथं चढलेलो आहे. ह्याच्या वरून पाणी जात असते इकडं. हे ते तिकडं पूर्ण पाणी भरलेलं आहे. पावसाळ्यामध्ये पाणी. पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं. हे इथपर्यंत असतं पाणी, पण आता काहीच नाही जास्त. बा बोटिंग नाही वाटते इथं. बोटिंग नाही, ते फिश पकडायचे साठी बोटिंग असतं. तर आता आपण इथं उन्हाळ्यातलं फील घ्यायला आलो. तर हे सगळं फील आहे. आणि ते तिकडं एक नवीन हॉटेल बनलेलं, पावसाळ्यामध्ये नव्हतं पण आता झालेले. बोटिंग होती का? किती रुपये लागतात? आणि ठीक आहे नाही. हँडबोर्ड कोणतं ते असं हाताने करायचं चालवायला का? ते किती हँडबोर्डचे? हां 200. नको गाईस. तर इथं अजून एक कावळा आहे, त्याला आपण देऊया खायला. ते बघा. अरे यार गेलं. जाऊ द्या, इथं ठेवून दे. घेऊन जाईल आणि खाऊन जा. आत्ता घेऊन गेला एक. हा, ते काय ठेवून दिली. चल तू. तुला इथं देऊ काढून. मम्मी इथं बसलेली आहे. हे बघा, इथं लिहिलेलं आहे नो सेल्फी झोन. हे बघा, सेल्फी झोन नाही, इथं नुसतं फोटो काढू शकतो बस. अरे तू जवळ उभी आहे. तसं नाही टाकायचं. हे, घाबरतो तो. नाही देता आलं नव्हतं का? त्यांना कोण देतं खायला? अरे बापरे, येऊन टाकली बाळा. हा ना, मग त्याला खायची नाही त्याला. काय 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 खायला खायला देऊ का? हा, घे. पावड्या म्हणजे घे. खा. किती भुकेले असतात रे. म्हणजे बघ, त्यांना रानात सुद्धा खायला मिळते. रखा. बघा किती भुकेले. त्या मावशीला विचार बोटिंग करायला कुठून जात. विचारून तर बघ ना एकदा वंश. अरे मग आपल्याला टाइम वेस्ट होणार नाही. आजी का? चल. गोळी चायवाला. तर आता तुम्ही बघू शकता. तर आता आपण बोटिंगच्या जागी आलेलो आहे, पण धगधग तर चालूच आहे. नंदी बघतो. नंदी बघा इथं. हे बघा, कोणीतरी इथं नंदी लावलेला आहे पाण्यातला ना. ते बघा. ये इकडं. काय रे? हा बघितली. हा घे ग. काय घाबरलं? घाबरली थोडी. पळत आलो. स्वॅग सकाळी. ते बोटिंगला गेले लोक. अरे बापरे. आता
ऑक्सिजन मध्ये स्वस्त रिशू हम्म. लोक किती वेळ कमी. टाकतात रे, किती कचरा टाकतात लोक, किती मूर्ख तरी युट्यूब मध्ये सगळा मीडियम वाले सांगतात. हम्म. बोटिंग करायची. बोटिंग करायची. हा ते कोणतं सांगितलं ते पायाच्या भाज्या का ही हँड बोटिंग तुम्ही चाला ना. आणि कुठून चक्कर मारणार तुम्ही? किती घेणार? 200 का? 200 रुपयाचे होतील, तिला 400. तिला 400 रुपये का? तिला का बरं 400? तिला पेट्रोल लागते ना, हां हां हां, मी हाताने चालतो. म्हणून कमी रेट आहे. बरं जाऊ दे, काय रेट कमी मग कमी करण्यात माझ्या नाही आहे, अलग लक्षात. तुमचे कष्ट आहे म्हणून म्हणतो मी. चलो ह्याच्यात बसू. चप्पल काढावं लागतील आता. तुम्ही येते का दादा? तुमच्याकडे तांदूळ वगैरे मिळतात का? चप्पल नको काढायला, तसंच जाऊया. आम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता. कोपरगावचे आहेत. तिला दुकानामध्ये घरगुती तिथं निघालेलो आहे. यांची बोट आली होती. ही पेट्रोल किती? 400 रुपयाचं अख्खी बोट का? मग किती माणसं बसायचे? 10,000 बस 400 रुपयात. 100 रुपये पर हेड आहे. स्पेशल जर गेले तर आता तुम्ही दोघं तिघच आहे ना, म्हणून मी तुम्हाला 400 सांगितलं. 400. असं नाही तर 1000 रुपयाचा राऊंड होते सर. हां मग ते परवडतं ना मग, आहे की नाही? मग माणसं पण पाहिजे. हां माणसं पाहिजे. गाईस, तर आता आपण इथं मज्जा करतो आहे. आता अजून खूप लांब जायचं आहे. मज्जा. आता आपण 3 जण आहे. तर पेट्रोलची जी बोट आहे त्याच्यामध्ये 400 रुपये घेऊ पर हेड. किती रुपये आहे ग? 100 रुपये. 100 रुपीज पर हेड आहे. आणि अशी बोट घेतली तर 200 रुपये पर हेड. पर per हेड head, 200 अख्खी आहे. बोट. 50 रुपीज पर हेड. गाईस, तर आता इथं हात टाकतो. बस 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 बस. गाईस, तर आता आपण इथं डॅमच्या मध्ये आलेलो आहे आणि इथं थांबलेलो आहे. आता 10 मिनिटं आता इथंच. आपोआप वळाली. ही आपोआप कशी काय वळाली? हवेच्या हा असे नाही का? आपण नाही वळवली. वारा जसा आपोआप वाऱ्याच्या तिला नाही लावलं, जिकडं वारा राहील ना हा तिकडे जाईल. तिकडला जाणार. हे आता आपण वल्ललो नाही तरी आपोआप जाईल का तिकडे माग? जिकडं वारा असेल तिकडे जाईल. वल्ला वल्ला तरच जागे होते. हा आता आपण पोचलो आता किनाऱ्यावरती. आता आपण उतरतो. बघा किती वाट लागून हे बघ किती वाट लागून येते. भरपूर आहेत. फुल वटवा गुळणी भरलेलं झाडाचे भरपूर आहे. हजारोच्या संख्येने. अजून पलीकडनं आहे. आवाज कशी लटकली होती. आवाज ऐका. आवाज ऐका गं. ही ओपन केलं बघते ना. कसे डोले
तो एरिया होता ना तोच फुल होता. काहीच तरी आता मागच्या वर्षीची एक बात आहे. तर मागच्या वर्षी आम्ही इथंच थांबलो होतो. ह्याच जागी गाडीला पार्क केलं होतं. मम्मी इथं रीडिंग करत होती आई आणि इथून लॅपटॉप काढत होती आणि गाडी चालली होती अशी सरळ पार ते तिथपर्यंत गेली होती गाडी. अशी एकदम सरळ चालली होती. हँडब्रेक नव्हता लावला आणि आली पळत आली आणि हँडब्रेक लावून टाकला, नाहीतर खालीच गेली होती गाडी. तर आता हे तिकीटचं तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकीटचं आहे. पर एक पर्से 30 रुपीचं. गाईस तर आत्ता रस्त्यामध्ये चाललो होतो तरी इथे हे एक दुकान मिळालं. तरी हे काकांचं आहे. तर चला मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो. हे बघा बाहेरून असे किती छान आहे. इथं चिप्स वगैरे आणि इकडं रिव्हर आहे म्हणजे तर बघा आतमधून हे बघा हे इथं असं फ्रीज आहे आणि मग त्याच्यानंतर TV पण आहे. नाहीच तर हे बघा दाट जंगल. किती दाट जंगल आणि आपण पावसाळ्याच्या सीझन मध्ये असतो तर इथं फुल धूप असते. पण आता नाही. खूपच आहे करवंदाचं. खाल्ले का चॉकलेट? खाल्ले ना. तुझं नाव काय? तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. हा हा इंकल्यात आणि त्याचं तिचं कार्तिक. आणि कोण बाबांवर आला का? आणि याचं नाव कोटा गोपी आहे. काय आहे? किती पैसे चॉकलेट गोपी. आणि तुझं? पोरांना पण दे. हा? हा स्वरा स्वरा लाडू आहे. लाडू आहे का? सगळ्यांना चॉकलेट घे, सगळ्यांना दे. अरे वा. तू एकटा घेऊ नको. यायचं का आमच्या सोबत? नको का बरं? शाळेत जाता का तुम्ही? कोपरगाव. माहिती कोपरगाव? हो का. तू कितवीत जाती? नाही माहिती. तुम्ही कुठे राहता? पहिलीत. सांबरतला का? हा जातो का शाळेत? हा आता काय कामाला गेले होते का? गहू कापायला. काय शाळेचं नाव काय मग तुमचं? आता तांदूळ वगैरे निघाले असतील ते. हा? इथं कुणाकडे विकायला मिळतात तांदूळ? अरे वा. मिळतील ना. काय किलो आहे सध्या इंद्रायणी? नाही का? बरं चालेल. हा नाही का? म्हणजे लोकांकडे अजून तांदूळ पडलेले आहेत, विकले नाही. अच्छा हा, बरोबर. आणि मग कधी विकतात ते? मग विकतात. त्यावेळेस भाव वाढतात नाही. हा हा चालेल. हे आहे अमृतेश्वर देवस्थान रतनवाडीचं. गाईस तर आता आपण इथं पोहोचलो आहे रतनवाडीच्या अमृतेश्वर देवस्थानावरती मंदिर आहे. चंद्र भगवंश मस्त चंद्र. पाणी इथपर्यंत असतं. हा पावसाळ्यात पाणी खुलं पाणी असतं. असतं पावसाळ्यात. आता उघडे एकदम. तरी इथपर्यंत वंश जपाय. महादेव पूर्ण पाण्यात असतात. प्रवारण नदीचं ओमे म्हणतो.
हा माहिती ना मला. गाईस हे प्रवारा नदी आहे ना त्याचा उगम आहे. खूप जुनं मंदिर आहे हे, पुरातन मंदिर आहे. चंद्र किती सुंदर आहे. हे भूत नुसतं पळतं. भूत असतं तरी इथं असं झालं. श्री श्री शंकराय काय भोले शिवशंकर. बोले श्री शंकराय. वरती चंद्र बघ वंश, चंद्र बघ. चंद्रामध्ये बसला मारायचा ना. किती कोरीव काम केलेली आहे. किती पूर्वीच आहे हो मंदिर. काय म्हणते आपली तू? गाईस तर आता आपण इथं शिर्डीमध्ये आहे. तर आता चाललोय आपण घरी. तर आता आपण साईबाबाचं मंदिर बघूया आणि दर्शन घेऊ. बाहेरूनच दर्शन घेऊया. आता रात्रीचे 12 वाजले. 11:30 वाजले. 11:30 वाजले. हे नाही जय श्री साईबाबा. श्री साईनाथ आहे ना. ते तिथली स्क्रीन काढली बहुतेक. मंदिरचे दर्शन झाले. आता आपण चालले कोपरगाव घरी. गाईस तर आता आपण इथं या ब्लॉगला एंड करतोय कारण आता मला झोपायचंय आणि आपण घरी पोहोचलो होतो. तर आता लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.